नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. प्रत्येक भारतीयासाठी आजचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा दिवस असणार आहे. कारण आज इस्रोने 1-2 नव्हे तर तब्बल 104 उपग्रह अवकाशामध्ये सोडले आहेत. अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वेळेस उपग्रह आकाशामध्ये सोडणारा भारत हा जगातला पहिला आणि एकमेव देश बनला आहे. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकलने आकाशामध्ये उड्डाण भरलं. त्यावेळेस त्याच्या कुशीमध्ये तब्बल 104 उपग्रह होते. या 104 उपग्रहांच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे देशाच्या कम्युनिकेशनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती घडणार असल्याचं इस्रोच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. अवघ्या काही दशकांपूर्वी पहिलं रॉकेट बैलगाडीतून नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर उपग्रह प्रक्षेपण स्थळी हे रॉकेट लॉन्च करण्यात आलं होतं. आज पृथ्वीच्या कक्षेमध्ये भारताने तब्बल 104 उपग्रह पाठवले आहेत. ही जगातली एक अत्यंत विस्मयकारक अशा प्रकारची गोष्ट आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकलने आज 27,000 किलोमीटर प्रति तास या वेगाने म्हणजे विमानाच्या तब्बल 40 पट वेगाने प्रवास करत हे उपग्रह एकमेकांना टक्कर होऊ न देता आकाशामध्ये प्रस्थापित करण्याचं काम केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा हा दिवस आज भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे सभागृह नेते श्री मनोज म्हात्रे यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ताबडतोबीने त्यांना ठाणे शहरातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. श्री मनोज म्हात्रे यांच्या हत्येनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरणामध्ये खळबळ उडाली आहे. भिवंडी परिसरातील अंजूर फाटा या भागामध्ये राहत असलेल्या मनोज म्हात्रे हे काही कामासाठी त्यांच्या इमारतीच्या खाली आले होते. त्यावेळेस काही अज्ञात इसमांनी म्हात्रे यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबार केल्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने हल्ला देखील करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्री म्हात्रे यांना ठाणे शहरातील ज्युपिटर या रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. विशेष म्हणजे मनोज म्हात्रे यांच्यावर काही दिवसांपूर्वी भिवंडी परिसरातील नारपोली भागामध्ये देखील हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये ते बाल बचावले होते. म्हात्रे यांच्या हत्येमागचं कारण निश्चितपणे अद्याप समजलेलं नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मनोज म्हात्रे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या संपूर्ण घटनेचं CCTV फुटेज देखील उपलब्ध झालं आहे. अत्यंत निर्घृणपणे श्री म्हात्रे यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचं या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे. हल्लेखोरांनी पहिल्यांदा त्यांच्यावर गोळीबार केला, त्याच्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार देखील केला. अत्यंत निर्घृणपणे ही संपूर्ण हत्या झाली आहे. या हत्येचा व्यवस्थित तपास व्हावा आणि ताबडतोब हल्लेखोरांना पकडलं जावं असं प्रत्येकाचंच म्हणणं असणार. ठाणे महानगरपालिका म्हणजे शिवसेनेसाठी भ्रष्टाचाराचं कुरण बनलं असल्याचा घणाघाती आरोप आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये केला. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये आपली स्वतःची माणसं घुसवायची आणि नंतर त्या माणसांना वाटेल तसं वापरायचं हेच काम शिवसेना करत असल्याचा घणाघाती आरोप आव्हाड यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून TMT बसेसच्या रिपेअरचं कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाला का दिलं जातं असा सवाल देखील आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विचारला. TMTची चाकं रस्त्यावर निखळतात, TMTचे गिअरबॉक्स चोरीला जातात, स्पेअर पार्ट चोरीला जातात, डिझेल चोरीला जातं, हे सगळं कसं काय होऊ शकतं असा आरोप देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी केला आहे. गोल्डी नामक कॉन्ट्रॅक्टरला TMTच्या परिवहनचा ठेका देण्यात आला. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा पर किलोमीटर रेट हा 55 रुपये आहे, तर नवी मुंबई महानगरपालिकेचा पर किलोमीटरचा रेट 31 रुपये आहे.
मग हा 24 रुपयांचा फरक नेमका का? अशा कुठल्या दर्जेदार बसेस या गोल्डी नामक कॉन्ट्रॅक्टरने ठाणे महानगरपालिकेला पुरवल्या असा सवाल देखील यावेळेस आव्हाड आणि राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. ड्रायव्हरमध्ये भ्रष्टाचार, कंडक्टरमध्ये भ्रष्टाचार, डिझेल मेकॅनिकमध्ये भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराचं कुरण आपली आवडती माणसं तिथे भरून टाकायची आणि दिवसभर त्यांना वापरायचं. कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले? भीमजी वाघमारे कोण आहे? का त्याला 20-20 वर्ष त्याला काहीच त्याचं नसताना त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतं? का आपले गिअरबॉक्स कायम खाली पडतात? का आपल्या बसेस जागोजागी फेल होतात? म्हणजे एवढचा घाट चढताना दिवसाला एक बस तरी फेल होते. आणि मग जेव्हा आम्ही सांगितलं की BST मध्ये विलीन करा आणि आपली ताकद वाढवा, एवढे मोठे आपल्या जागा आहेत, एवढे मोठे आपले बस स्टँड्स आहेत, तर म्हणाले नाही नाही कर्मचाऱ्यांचं काय होईल? आणि आता काय तर दिल्लीच्या गोल्डी नामक कॉन्ट्रॅक्टरच्या हातात सगळी वाहन व्यवस्था दिली, परिवहनची व्यवस्था दिली कॉन्ट्रॅक्टनी, आणि त्याच्याही फक्त 25% बसेस चालू आहेत, त्याच्या बाकीच्या बसेस डुबल्या, मोडकळीच निघाल्या. नवीन बसेस त्या नवीन आहेत की नाही हीच शंका आहे. दरम्यान या संदर्भात आज पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना देखील पत्रकारांनी प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली आहे, पक्षातले लोक सोडून चालले आहेत, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे फार काही काम उरलेलं नाही, त्यामुळेच ते असे बेछूट आरोप करत असल्याचं यावेळी श्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना ठाणेकरांची सेवा करते आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये परिवहन सुधारणाचं काम शिवसेनेच्या माध्यमातून झालं आहे. अनेक नवनवीन बसेस ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये दाखल झाल्या आहेत. आणखी देखील काही बसेस येणार आहेत असं देखील यावेळी श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आव्हाड फक्त राजकारण करण्याचं काम करतात. ज्यावेळेस ते सत्तेमध्ये होते त्यावेळेस आघाडी सरकारने ठाणे महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प रखडवले होते. ठाणेकर जनता राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं देखील यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धीची कीव कराविषयी मला वाटते, कारण हे शहर 25 वर्ष पाहत आहे शिवसेना काम करते, कारण त्यांचा पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसू लागलेला आहे. त्यांच्या पक्षातले लोक त्यांना सोडून चाललेले आहेत. आता पक्ष रिकामा झालेला आहे, त्यामुळे शिवसेनेने केलेली कामं त्यांना दिसत नाही आहेत. या ठाण्यामध्ये परिवहन सेवा सक्षम करण्याचं काम शिवसेना करते आहे. अनेक 100-150 आणखी बसेस या परिवहन ताफ्यामध्ये होत आहेत. नवीन नवीन उपाय त्या परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी शिवसेना राबवते आहे. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. दम आलू आणि चिकन तंदुरीवर मारताना ताव. मग आता मतदानासाठी या धाव. मतदान करायला विसरू नका. दिनांक 21 फेब्रुवारी 2017. तुमचं मत ही तुमची ताकद. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी,
जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. आज या संदर्भात घोषणा करण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन ठाणे पूर्व परिसरामध्ये करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप कवाडे हे देखील उपस्थित होते. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यास निश्चितपणे खूप सकारात्मक बदल घडू शकतो. या दृष्टिकोनातून पीपल्स रिपब्लिकन पार्टीने शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचं पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाणे शहराला क्रमांक 1चं शहर बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील असू, असं देखील यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिवसेनेबरोबर शिवशक्तीबरोबर भीमशक्ती एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज ठाण्यामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आलेली आहे. या ठाण्याचा विकास अधिक जोराने, अधिक जोमाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ठाणे महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक 6ची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची झाली आहे. लोकमान्य नगर, शास्त्रीनगर, परेरानगर आणि रामनाग हा परिसर या संपूर्ण मतदारसंघामध्ये येतो. एकंदर 45,000 मतं या ठिकाणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना विरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशी तिरंगी लढत या ठिकाणी होते आहे. मुख्यतः हनुमंत जगदाळे यांचं पॅनल वनिता घोगरे, दिगंबर ठाकूर आणि नगरसेविका राधाबाई जाधवर हे असे आहे. तर या ठिकाणी श्री प्रदीप खाडे हे रुक्मिणी पंडित आणि दीपाली देसाई यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. RPIच्या इंदिसे कुटुंबियांनी देखील या ठिकाणी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. द्रौपदाबाई इंदिसे, रेखाबाई इंदिसे आणि भैयासाहेब इंदिसे आणि जगन्नाथ राऊत असं हे रिपब्लिकन पार्टी एकतावादीचं पॅनल या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे एकंदरीत तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7ची निवडणूक देखील अशीच रंगतदार होणार आहे. वर्तकनगर, क्लॅक्सो कंपनी, रेमंड्स, समतानगर आणि ओसवाल पार्क असा अवाढव्य पसरलेला हा संपूर्ण मतदारसंघ आहे. एकंदर 45,442 एवढे मतदार या ठिकाणी असणार आहेत.
शिवसेनेने या ठिकाणी विमल भोईर, कल्पना पाटील, राधिका फाटक आणि संजय कदम यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी सुषमा साबळे, कृपाली गायकर, सेजल कदम आणि गणेश कामकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मीनाक्षी दुधावडे, ज्या माजी नगरसेविका होत्या, श्री उमेश कांबळे आणि रचना आंग्रे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. विक्रांत कदम आणि संजय कदम यांच्यामध्ये अतिशय रंगतदार लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले मनसेचे संदीप पाचंगे हे देखील या निवडणुकीमध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवतील यामध्ये शंका नाही. एकंदरीतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7ची ही निवडणूक अत्यंत रंगतदार होईल यात शंका नाही. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.